तर पुणे कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे। 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आज रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती। अशात खरं तर ओव्हरवेट होऊन हा पूल कोसळला। सुशांत, आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, ओव्हरवेट झाला होता हा खरं तर पूल। 50 पर्यटक यावेळी उपस्थित होते आणि 50 पर्यटक उपस्थित असतानाच एक दुचाकी वाहन देखील या ठिकाणी जात होतं अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे कदाचित हा पूल कोसळलाय। नक्कीच हा जो पूल आहे तो जुना असल्याची माहिती होती आणि अनेक वेळा स्थानिक जे तिथले कार्यकर्ते असतील किंवा त्याचे जे लोक असतील यांनी देखील हा पूल त्या ठिकाणी काढावा आणि नवीन पूल बांधावा अशी देखील मागणी केली होती। परंतु या ठिकाणी कोणतीही प्रशासनाने खबरदारी घेतली नाही किंवा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे ही आज दुर्घटना घडलेली आहे। आपण पाहिलं तर मोठा प्रवाह, पावसाचे दिवस सुरू आहेत आणि अनेक पर्यटक पर्यटन स्थळावरती दाखल होत असतात आणि या ठिकाणी खबरदारी घडली नाही आणि आतापर्यंत जी माहिती समोर येते 7 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे। तर एक महिला जी आहे पाण्यातून वाहून जात असताना रेस्क्यू टीमने तिला त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी आता आपण जे स्थानिक आहे ते या ठिकाणी अजून मिळते हे देखील पाहणं महत्वाचं आहे की यांनी हा पूल का लवकरात लवकर बनवला नाही किंवा का काढला नाही आणि स्थानिक प्रशासनाच्या सुशांत, नेमकं कारण काय आहे ते भविष्यात कळेलच। मात्र तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले गेलेले आहेत। अमोल, सध्याची अपडेट काय आहे? बचाव कार्य सुरू झालेले आहे, पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। तेच आणखीन कोण कोण यामध्ये वाहून गेले का याचा सुद्धा तपास आहे तो केला जातोय। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। एनडीआरएफच्या 2 टीम आहेत त्या सुद्धा आता तिथं पोहोचत आहेत आणि जवळपास 20 अँब्युलन्स आहे त्या सुद्धा घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अनेकांना आता जवळच्या रुग्णालयामध्ये सुद्धा नेण्यात आलेला आहे। पण अतिशय जुना पूल हा होता आणि या पुलावरून दुचाकीची वाहतूक आहे ती होत होती। कदाचित या पुलावर जास्त गर्दी झाली असावी आणि त्यामुळे हा पूल कोसळला का हे आता चौकशीतून समोर येईल। पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक जाण्यासाठी जात आहेत। हा कुंडमळा आहे जिथं पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात आणि त्याच ठिकाणी ही सगळी दुर्घटना आहे ती घडलेली आहे। आताचा जो आकडा आहे तो 7 जणांचा असला तरी यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की जवळपास 20 ते 25 जण यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि पूल ज्यावेळेस कोसळला आणि तो पुलावरनं जे काही नागरिक खाली कोसळले असतील तो जर भाग आपण पाहिला तर तो मोठे मोठे खडक आहेत ते या नदीवरती आहेत आणि त्यामुळे खडकांवर आदळून सुद्धा अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा शक्यता आहे। ते आता पुढे आपल्याला तपासामध्ये समोर येईल। पण अतिशय दुर्दैवी घटना आज पुणे जिल्ह्यामधल्या या मावळ तालुक्यामध्ये घडलेली आहे। हा पूल अतिशय जुना होता, लोखंडी पूल होता आणि त्यामुळे आता या पुलाचं स्ट्रक्चर झालेलं होतं का नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, हे सुद्धा आता याबाबतची माहिती घेतात। पण जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबतची माहिती घेण्याचं काम आहे ते सुरू केलेलं आहे। एनडीआरएफच्या 2 टीम आहेत त्या सुद्धा आता घटनास्थळी पोहोचायला गेलेल्या आहेत। काही वेळामध्ये त्या सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन आणखीन वेगाने सुरू होईल। सध्या स्थानिक पोलीस, स्थानिक गावकरी आणि काही रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत यांच्या साह्याने इथे जे वाहून गेलेले नागरिक असतील किंवा जे काही जखमी झालेले नागरिक आहेत पर्यटक त्यांना बाहेर काढण्याचं काम आहे ते सुद्धा केलं जात आहे। संपूर्ण अपघात ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या पुलाच्या खालचा भाग आपण पाहिला तर तो खडकाळ भाग आहे, त्यामुळे मोठमोठे खडक आहेत आणि त्या 2 खडकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुद्धा आहे। त्यामुळे जे कोणी यामध्ये बुडाले असतील त्यांचा शोध आहे तो सुद्धा आता घेतला जातोय आणि युद्ध पातळीवर हे बचाव कार्य आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। अमोल, स्थानिक माजी आमदार आपल्या सोबत होते संजयजी, त्यांचं असं म्हणणं होतं की निकृष्ट दर्जाचं काम होतं या पुलाचं आणि अनेकदा प्रशासनासोबत पत्रव्यवहार देखील झाले होते की हा पूल दुरुस्त करावा, मात्र तरी देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतं। खरं तर आता हा सगळा चौकशीचा भाग
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.